स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। ठाण्याच्या कोर्टनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचे दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला। या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवलाय। शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी असे सांगितले की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्यात। अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचेही त्यांनी म्हटले। शिवसेना शिंदे गटाच्या या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। त्यांच्या मते राहुल गांधींनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल। या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील राजकीय हालचालींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, प्रकाश शिंदे व इतर मान्यवर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, महिला आघाडी, शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळताना एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाले। यावरून आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका करत आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांवर नोंदवली आहे। शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात ठाणेकरांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जाते। दिघे यांचे समाजकार्य धर्मवीर चित्रपटातून दाखवण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात। त्यांनी काही वर्षापूर्वी आनंद आश्रमाचे नूतनीकरण केले। शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्र्यांनी याच कार्यालयातून शिवसेना पक्षाचे काम सुरू केले। सध्या हे कार्यालय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे। दरम्यान या कार्यालयात नोटा उधळतानाची एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली। गणपती विसर्जनासाठी आणलेले ढोल पथकाने टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात वादन केले। त्यावेळी त्यांच्यावर टेंबी नाका शाखा प्रमुख निखिल बुरजुडे आणि पोलीस लाईन शाखा प्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उधळण केली। त्यांची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाले। त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे। तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या, दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले, आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। दिवा आणि भंडारली परिसरातील कचराभूमी ठाणे महापालिकेने बंद केली असली तरी त्या ठिकाणी कचऱ्याची ढीग कायम असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून तेथील जमीन पूर्ववत करण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत। यामध्ये पहिल्या टप्प्यात 22 लाख मेट्रिक टनपैकी 8.5 लाख मेट्रिक टन इतक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून ही जमीन कचरामुक्त करून पूर्वीप्रमाणे केली जाणार आहे। राज्य शासनाने ठाणे महापालिकेला कचरा भूमीसाठी भिवंडी येथील आतकोली भागात जागा देऊ केली असून येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत।
त्याचबरोबर डायगर येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे। हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झालेला नसला तरी या ठिकाणी कचरा वर्गीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे। या दोन्ही ठिकाणी कचराभूमी होण्यापूर्वी पालिका प्रशासनाकडे हक्काची कचराभूमी नव्हती। यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणारा 950 मेट्रिक टन कचरा दिवा भागात टाकला जात होता। येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक क्षमतेचे प्रकल्प उभारले नाहीत, म्हणून हरित लवाद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पालिकेला वारंवार नोटिसा येत होत्या। या कचराभूमीमुळे परिसरात दुर्गंधी पसरण्याबरोबरच सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडतात। त्यामुळे ही कचराभूमी बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून आंदोलने केली होती, परंतु डायगर प्रकल्प कार्यान्वित होण्यास उशीर होत होता। त्यामुळे डायगर प्रकल्प सुरू होईपर्यंत शहराबाहेर म्हणजे भांडारली भागात पालिकेने जागा भाड्याने घेऊन तिथे कचरा टाकण्यास सुरू केली होती। या कचराभूमीमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले, त्यामुळे स्थानिकांनी कचराभूमीस विरोध सुरू केला। अखेर पालिकेने डायगर प्रकल्पाचे काम पहिला सुरू करत भांडारली कचराभूमी बंद केली। असे असले तरी दिवा आणि भांडारली कचराभूमीवर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत। हे ढीग हटवून तेथील जमीन पूर्ववत करण्यासाठी पालिका प्रशासनाने आता पावले उचलली आहेत। ठाण्याच्या कोलवाड परिसरातील कोलवाड मित्रमंडळ यंदाही सालाबादप्रमाणे गणेशोत्सव साजरा करत आहे। नवनवीन देखावे साकारण्याचा हातखंडा असलेल्या या मंडळांनी यंदाच्या वर्षी मण्यांपासून काल्पनिक महाल तयार केलाय आणि या महालात गणेशाची मनमोहक अशी मूर्ती विराजमान झालेली दाखवण्यात आलेली आहे। सदर महाल बनवण्यासाठी 300 किलो मणी म्हणजे 1,20,000 मण्यांचा वापर करण्यात आला असून 1 महिना अगोदरपासूनच अहोरात्र कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा काल्पनिक महाल मण्यांपासून तयार केलाय। या मंडळाचे या गणेशोत्सवाचे यंदाचे 43वे वर्ष असून गणेशोत्सवानिमित्त मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत। तसेच या गणेशाच्या दर्शनासाठी व मंडळाने साकारलेल्या देखावा बघण्यासाठी भाविकांची रीघ लागलेली असते। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाची परंपरा तुम्ही जपत गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे। काय देखावा साकारला आहे? आम्ही यावर्षी मणी आणि मोतींचा वापर करून आम्ही असा एक सुंदर असा महल निर्माण केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही पर्यावरणपूरक असा देखावा सादर केलेला आहे। तर त्याच्यासाठी आम्हाला 300 किलो मणी लागले आणि जवळजवळ 1,20,000 मण्यांचा वापर झालेला आहे। किती दिवस हे काम चालू होतं? 1 महिना पूर्ण काम चालू होतं आणि हे जो देखावा सादर केला आम्ही तो
पूर्णपणे आमच्या कोलबाडमधले रहिवासी, महिला, लहान मुलं मंडळातले सभासद यांनी हा पूर्णपणे देखावा केला आहे. कुठलाही कमर्शियल आर्टिस्ट असा नव्हता आणि पर्यावरणाचा भान ठेवून आम्ही हा देखावा निर्माण केलेला. कारण जेणेकरून हे जे मणी आलेत, आम्ही ते भिवंडीच्या फॅक्टरीतून मणी आणलेले आहेत आणि हे मणी परत आम्ही रिप्रोसेसला त्यांना फॅक्टरीवाल्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही रिप्रोसेस करून घेऊ आणि हे मणी परत आम्ही त्या फॅक्टरीत पाठवणार आहे. मोरे साहेब, गणेशोत्सवानिमित्त इतर उपक्रम काय राबवलेत का? यावेळेला आम्ही एक आरोग्य शिबिर भरवलेला आणि एक मोतीबिंदू शिबिर, म्हणजे 1 रुपयात मोतीबिंदू शिबिर म्हणून आम्ही इथे नोंद चालू केली आहे आणि 1 रुपयात आम्ही डॉक्टर हळदीपूरकर म्हणून आहेत पनवेलला, तिथे आम्ही त्यांची सोय करतो. 1 रुपयात त्यांचा मोतीबिंदूचा ऑपरेशन होतो. ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.